नमस्कार. विषय असा आहे, काल परवा माजी खासदार राजू शेट्टी कोकणात येऊन गेले. कोकणात त्यांनी एक मेळावा आयोजित केला होता, एल्गार मेळावा, आंबा उत्पादकांसाठी. तर यावर्षी कोकणात आंब्याचं नुकसान खूप झालं आहे. हे खरं आहे, त्याच्यामध्ये काय दुमत असण्याचं काय कारण नाही. त्यासाठी राजू शेट्टी कोकणात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. हा विषय जितका सहज आणि सोपा दिसतोय ना, तसं ते निदान मला तरी वाटत नाही. याआधी आंबा उत्पादकांसाठी एखादा घाटमाथ्यावरचा नेता कोकणात आला, कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी, हे माझ्या तरी आठवणीत नाही. बरं, आंब्यातले ह्या एबीसीडी काय कळत नाही. ऊस कामगारांचे हे नेते. अच्छा, आता नेतृत्व कोणी कुठे करावं हा विषय हाच नाही ते, पण त्यातलं आपल्याला काहीतरी कळायला पण पाहिजे ना. आंबा पिकतो कसा, त्याला सारा काय काय प्रोसिजर आहे. विषय कसा झालाय आता, कोकणात राजू शेट्टी स्वतःहून आले शेतकऱ्यांचा कळवळा येऊन, की त्यांना कोकणात पेरलं जात आहे. कारण राजू शेट्टी याआधी कधी कोकणात आलेले माझ्या तरी स्मरणात नाही. आले असतील नसतील, मला काय तेवढं आठवत नाही. मी जाणून बुजून असं म्हणतोय की त्यांना पेरलं जातंय का कोकणात, ते काय कळायला मार्ग नाही. पण जे अभ्यासक आहेत, ज्यांना काहीतरी राजकारण कळतं, त्यांना मात्र हे मनोमन वाटतंय की ह्यांना जाणीवपूर्वक कोकणात आणलं जातंय. मग नेमकं त्यांना कोण आणतंय, प्रश्न इथून सुरू होतो. आणि कशासाठी आणताय, त्यांना कोकणात आणून काय सिद्ध केलं जात आहे. कोकणातले नेते कमजोर आहेत हे सिद्ध करायचं आहे, की कोकणातले नेते काय करू शकत नाही हे सिद्ध करायचं आहे. प्रश्न बरेच आहेत. सगळे जरी प्रश्न अनुत्तरित असले ना, तर हे जाणकारांना कळतंय की हे नेमकं काय घडतंय. आणि इतकं जर कळत नसेल तर मग ते राजकारण सोडलेलंच बरं. आता विषय कसा आहे, आजकालच्या राजकारणाचा शिरस्ता कसा आहे, विरोधी पक्षाचं कामच करायचं नाही. त्यांच्या नगरसेवकाला, त्यांच्या आमदाराला निधीच द्यायचा नाही, हा आजच्या राजकारणातला शिरस्ता आहे. राजू शेट्टी हे विरोधी पक्षात, कधी ह्याच्याबरोबर कधी त्याच्याबरोबर, म्हणजे त्यांचा असा स्थिर बेसच नाही. मग राजू शेट्टी, त्यांनी एल्गार केला आणि कितीही बोंबलले, शासन त्यांचं ऐकेल का? तुम्ही सभा घ्या, मेळावे घ्या, असं होऊ शकते का? विरोधी पक्ष कितीही सत्य बोलला तरी ते डावलायचं हाच मुळात सत्ताधाऱ्यांचा अजेंडा असतो. मग राजू शेट्टीना तुम्ही कोकणात आणून तुम्ही काय साध्य करता, प्रश्न इथून सुरू होतो. राजू शेट्टींचं नेतृत्व आहे मी मानतो, पण ते ज्या भागात नेतृत्व करतात त्याच भागात तर अधिकाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. असं का बरं? नेतृत्व असेल भले चांगलं, मला कोणाला चांगलं म्हणण्याचा वाईट म्हणण्याचा मला अधिकार नाही, ते म्हणणार नाही. पण इतकं जर चांगलं प्रगल्भ नेतृत्व असेल तर अधिकाधिक आत्महत्या ह्या त्यांच्याच पट्ट्यात होत आहेत.
आता इथे कसं होईल, राजू शेट्टी काय मिळवून द्यायचे ते मिळवतील, काय म्हणतील, काय करतील, आता ह्याच्यामध्ये मूळ प्रश्न निर्माण काय होतो आहे, सत्ताधारी आणि विरोधक. पालकमंत्री याच्यासाठी चर्चा करतायत, मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की आपण याच्यावर चर्चा करू, काय होतंय का हे पाहू. आता याने काय होणार, शेवटी राजकारण हे सगळं इगोवरच चालतं. इगो दुखावला जाईल की नाही त्यांचा, ते काय म्हणतील, जर आमच्यावर विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दुसऱ्या नेतृत्वाला आणलत ना. मुळात विषय कसा आहे, कुठूनही कसंही होऊन शेतकऱ्याला मदत मिळावी हा प्रयत्न आहे, बरोबर आहे. पण यांच्या या राजकारणाच्या कुरघोडीत शेतकऱ्याच्या पदरात काय पडेल. सामंजस्याने जर काय करता आलं तरच ते शेतकऱ्याला मिळणार आहे, की नुसता विरोधाला विरोध करायचा, कोणतरी नेतृत्व आयात करायचं, त्याच्या जीवावर उड्या मारायचा, हेच तुमचं राजकारण आहे. खरोखरच राजू शेट्टींना ज्याने आमंत्रित केलं, ज्यांना देवगड नगरीत आणलं, ह्यांची खरोखरच मनीषा आहे का की शेतकऱ्याचं भलं व्हावं, की ही अशी राजकारणातली जुगलबंदी लावून शेतकऱ्यांचा कपाळमोक्षच करायचा हे त्यांनी ठरवलं आहे. नेमकं त्यांनी काय ठरवलंय बाबा, तुमच्या भागातल्या नेतृत्वाने जर तुम्हाला विचारलं नाही किंवा काय नाही, पण चर्चा अशा येतात की ते प्रयत्न करतायत, मग ते प्रयत्न करतायत तर मग तुम्हाला शेजारचा उसना आणण्याची गरज काय. प्रश्न बरेच निर्माण होत आहेत. प्रश्न नंबर 1 आहे, कोणाला तरी विरोध करायचा म्हणून तुम्ही बाहेरचं नेतृत्व आणलंय का, 1 नंबर. दुसरं असं आहे, 4-2 डोकी जे बी काही करतायत, हा जो सगळा खटाटोप चाललाय, हे जिल्ह्यातल्या सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती आहे का. दुसरा प्रश्न. प्रश्न तिसरा असा आहे, शेवटी ज्याच्या हातात ससा तो पारधी, बरोबर आहे. शासनाच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, तर त्याचं उत्तर नाहीच आहे. हा झाला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न असा आहे की जो गेल्या 6 महिन्यात भिरभिरतो आहे सिंधुदुर्गात. निवडणुकीतली ती अज्ञात शक्ती पुन्हा पुन्हा डोकं वर करू पाहते का, हा झाला चौथा प्रश्न. आणि 5वा प्रश्न महत्वाचा आहे, नव्या जुन्यातल्या वादाला फोडणी देऊन आपलं उपद्रव मूल्य दाखवण्याचा तर हा प्रयत्न नसेल. मला हाय संशय. कारण आता ह्या निवडणुकीत मी जवळून बघितल्या ना कोकणातल्या, तर हा प्रश्न जास्त मोठा होता, नवीन आणि जुने. म्हणजे नेमकं तुम्हाला शेतकऱ्याचं भलंच करायचं आहे तर तुम्ही सगळे एक होऊन, अगदी सत्ताधारी विरोधक, शेवटी शेतकरी महत्वाचा, हे जर तुम्हाला करायचं असतं तर तुम्ही हे सगळे प्रश्न सामोपचाराने सोडवू शकला असता, सोडवू शकता. पण इथे तुम्हाला कोणाला तरी विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही हे सगळं करताय, असं माझं स्पष्ट मत आहे.
आता यातनं काय निष्पन्न होईल ते देवच जाणं. पण यात शेतकरी, आंबा उत्पादक शेतकरी भरडला जाणार एवढं मात्र नक्की. अशाच नवीन नवीन जर तुम्हाला विश्लेषणं पाहिजे असतील तर माझं बोल बिंदास चॅनेल सबस्क्राईब करा. तर मला जे दिसतं ते मी जसंच्या तसं मांडतो. नमस्कार.